हेल्दी टेस्टी मॅक्रोनी पास्ता बनवलेला आहे. व्हेजिटेबल पास्ता क्रीमी आणि रिच अशा व्हाईट सॉसमध्ये हा पास्ता मी बनवलेला आहे. अगदी रेस्टॉरंटपेक्षा चांगल्या चवीचा पास्ता बनून तयार आहे मोजक्या साहित्यामध्ये. पास्ता बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. ब्रोकोली, झुकिनी, मक्याचे दाणे, हिरवी सिमला मिरची, लाल आणि पिवळी सिमला मिरची घेतलेली आहे, गाजर, बटर घेतलेलं आहे, चीज देखील घेतलेलं आहे. व्हाईट सॉससाठी 2 चमचे मैदा, चिली फ्लेक्स, मिरे पावडर, मिक्स हर्ब आणि ओरिगॅनो घेतलेला आहे. मॅक्रोनी पास्ता घेतलेला आहे. 200 ml दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे. सर्व सिमला मिरची अशा बारीक बारीक कट करून घेत आहे. सिमला मिरची कट करते वेळेस आतील बी काढून टाकलेला आहे. पास्ता उकडण्यासाठी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे. ह्या पास्त्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा सॉस वापरणार नाही, जसे की सोया सॉस, शेजवान सॉस, टोमॅटो सॉस असं काही वापरणार नाही. चिली सॉस देखील नाही वापरणार. कांदा, अद्रक आणि लसूण देखील या पास्त्यामध्ये मी वापरत नाही. तरी देखील हा पास्ता खूप छान चवीचा होतो, अगदी झटपट बनतो. लहान मुलांना मधल्या वेळेस खायला देण्यासाठी किंवा शाळेमध्ये टिफिनमध्ये देण्यासाठी देखील हा पास्ता चांगला बनवता येतो. पास्त्यामध्ये भरपूर प्रमाणात सिमला मिरची आहे, झुकिनी आहे, गाजर आहे, मका आहे. बराच वेळेस मुलं अशा भाज्या खायला कंटाळा करतात. त्यावेळेस भाज्या अशा पद्धतीने मुलांच्या आहारात देता येतात. झुकिनी देखील अशी पातळ बारीक कट करून घेत आहे. झुकिनीची मी साल काढलेली नाही. साल न काढता गाजर आणि झुकिनी वापरत आहे. अशाच पद्धतीने गाजर देखील कट करून घेत आहे. पास्ता बनवण्यासाठी पास्ता कसा उकडून घेतला त्याचा एक छोटासा वेगळा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. पास्ता फार जास्त वेळ देखील उकडायचा नाही आणि फार कच्चा देखील ठेवायचा नाही. सर्व भाज्या अशा पद्धतीने मी कट करून घेतलेल्या आहेत. ब्रोकोलीचे फक्त असे तुरे तुरे काढून घेतलेले आहेत आणि भाज्या थोड्या लहान लहान छोट्या आकारातच कापून घेतलेल्या आहेत, म्हणजे त्या पास्ता खाते वेळेस वेगळ्या पडत नाही, पास्त्यासोबत मिक्स होतात. अशा पद्धतीने ब्रोकोलीचे फक्त हे असे छोटे छोटे फुलं तोडून घेतलेले आहेत. सर्व भाज्या धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. पाणी चांगलं उकळलं होतं, त्या पाण्यामध्ये मॅक्रोनी टाकलेली आहे. आता हा पास्ता पूर्णपणे उकडून तयार आहे. उकडलेला हा पास्ता मी पूर्णपणे गाळून घेणार आहे. पास्त्यातील हे पाणी टाकून द्यायचं आहे, ते परत वापरायचं नाही, नाहीतर पास्ता खूप चिकट होतो. उकडून गाळून घेतलेल्या पास्त्यावरती 2 चमचे तेल टाकायचं. सर्व पास्त्याला तेल लावून घ्यायचं, ज्यामुळे हा पास्ता चिकट होणार नाही आणि एकमेकाला चिटकणार नाही. हा पास्ता बोटाने दाबल्यानंतर आपल्याला असा मऊ लागला पाहिजे, पण तो पूर्ण असा तुटला देखील नाही पाहिजे, एवढाच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे.
पास्ता उकडून तयार आहे. आता सर्व भाज्या वाफ आणून घ्यायच्या आहेत. सर्व भाज्यांना छान वाफ येऊ द्यायची आहे, म्हणजे त्या मऊ आणि नरम पडतील. इथे मी बटर आणि 1 चमचा तेल घेतलेलं आहे. गाजर, झुकिनी आणि ब्रोकोली चांगली छान परतवून घेतलेली आहे. 3 मिनिट झाकण टाकून वाफ येऊ द्यायची. आता हे गाजर, झुकिनी आणि ब्रोकोलीला छान वाफ आली आहे. त्याच्यामध्येच मक्याचे दाणे टाकले, थोडंसं मीठ टाकलं. परत 2 मिनिट भाज्यांना वाफ आणून घेतली. आता अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे. पाण्यामुळे अजून लवकर या भाज्या मऊ पडतील. आता ह्या भाज्यांच्या सोबतच सिमला मिरची देखील टाकणार आहे. सिमला मिरचीला शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे सिमला मिरची थोडीशी नंतर टाकलेली आहे. अर्धी वाटी पाणी आणि परत 2 मिनिट भाज्यांना वाफ आणून घ्यायची आहे. भाज्या छान मऊ झालेल्या आहेत. खूप जास्त नरम शिजवून नाही घ्यायच्या. आता सर्व शिजलेल्या भाज्या बाजूला काढून घेतल्या. परत 1 चमचा बटर, 1 चमचा तेल टाकलेलं आहे. 2 चमचे मैदा. मैदा 2 मिनिट चांगला स्लो गॅसवरती बटरमध्ये असा परतवून घ्यायचा. 200 ml गरम करून थंड केलेलं दूध व दुधाची मलई देखील टाकलेली आहे. आता ह्या दुधाच्या आणि मैद्याच्या सर्व गाठी अशा फेटून घ्यायच्या आहेत. मिरे पावडर, मिक्स हर्ब आणि ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स मिक्स केलेलं आहे. सर्व मिश्रण चांगलं 2 मिनिट शिजवू द्यायचं आहे. आता याच्यामध्ये 100 ml म्हणजेच 2 वाटी पाणी घातलेलं आहे. व्हाईट सॉस तयार आहे. आता हा व्हाईट सॉस छान शिजला आहे. ह्या सॉसमध्ये उकडून घेतलेला पास्ता मिक्स केला, वाफवून घेतलेल्या भाज्या मिक्स केल्या आणि परत 2 मिनिटे छान वाफ येऊ दिली. सर्व व्यवस्थित भाज्या, व्हाईट सॉस आणि पास्ता मिक्स केला. आता ह्या पास्त्यावर छान आपल्या आवडीनुसार पाहिजे ते चीज घालायचं आहे. व्हाईट सॉस फार घट्ट वाटला तर इथे परत तुम्ही 1 चमचा दूध किंवा 1 वाटी पाणी देखील वापरू शकता, किंवा अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध देखील वापरू शकता. इथे मी छान स्लाईस अशा पास्त्यावर टाकल्या आहेत. चीजच्या स्लाईस टाकल्यानंतर 2 मिनिटे वाफ आणून घेतली. चीज चांगलं वितळलं आहे आणि आता हा पास्ता